मध्ये आपले स्वागत आहे। पाहुयात आजच्या ताज्या बातम्या। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। लहूजी, जय लहूजी, जय लहूजी। आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी क्रांतीची ज्योत हजारो तरुणांमध्ये पेटवली आणि त्यांना क्रांतिकारक केलं असे आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज या भूमिपूजन प्रसंगी आपल्याला लाभलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटीलजी, आमचे सहकारी आमदार श्री सुनील कांबळेजी, भीमराव अण्णा तापकीर, माधुरीताई मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनीलजी टिंगरे, नामदेवजी ससाणे, चेतनजी तुपे, या ठिकाणी ज्यांचा उल्लेख विशेष केला पाहिजे कारण ज्यांच्या नेतृत्वात या स्मारक समितीने संघर्ष केला ते आमचे अशोक लोखंडेजी, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळेजी, योगेश टिळेकरजी, सुधाकर भालेरावजी, जगदीश मुळीकजी, मुरलीधर मोहोळजी, धीरज घाटेजी, रामभाऊ मोजेजी, अमित गोरखेजी, दीपक मानकरजी, राजेश पांडेजी, सुभाष जगतापजी, बापू पठारेजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले आयुक्त विक्रम कुमार, त्याचप्रमाणे अनेक वर्षानंतर आपल्या समाजाला एक बहुमान मिळाला आणि जे आपल्या सगळ्यांचं आराध्य आहे असं जेजुरीचं जे मार्तंडदेव संस्थान आहे त्या संस्थानाचे अध्यक्ष अनिल सौंदडेजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस आमच्याकरता हा अतिशय पुण्याचा दिवस आहे। आज दोन पुण्याची कामं आमच्या हातून घडतायत। आत्ताच आम्ही वडू आणि तुळापूरला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं। ज्या संभाजी महाराजांनी छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे केवळ वाचवलंच नाही तर वाढवलं देखील, त्यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करून आम्ही छत्रपतींच्या दुसऱ्या मावळ्याच्या स्मारकाच्या भूमिपूजनाकरता या ठिकाणी आलो। आपल्याला कल्पना आहे, अजितदादांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं लहूजी वस्ताद साळवे यांचं घराणं हे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांपैकी एक अशा प्रकारचं घराणं होतं। पुरंदरच्या किल्ल्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि त्यांनी त्या काळात जे शौर्य दाखवलं होतं त्याकरता प्रत्यक्ष महाराजांनी त्यांना राऊत ही पदवी दिली होती। अशा प्रकारचं घराणं होतं। लहूजी वस्ताद साळवे यांचे वडील, आपल्याला कल्पना आहे की ते देखील मराठा साम्राज्याकरता लढता लढता धारातीर्थी पडले, इंग्रजांच्या विरुद्ध लढाई लढले आणि 1818 मध्ये
लढता लढताच आपल्या जीवाचं बलिदान दिलं आणि त्यावेळी त्यांच्या सोबत छोटे लहुजी वस्ताद देखील त्या ठिकाणी होते. त्यांनी आपल्या वडिलांचा आपल्या घराण्याचा संघर्ष पाहिला आणि त्याच दिवशी प्रतिज्ञा घेतली, जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी. आणि त्यानंतर तो काळ असा होता, मराठा साम्राज्य संपलं होतं आणि त्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य प्रस्थापित होत होतं. इंग्रजांच्या विरुद्ध लढायचं होतं आणि लहुजी वस्ताद साळवेंना माहिती होतं की ज्या प्रकारे इंग्रजांनी आपल्या मराठी माणसाला या ठिकाणी चिरडलाय, ज्या प्रकारे आमच्या मावळ्यांना त्या ठिकाणी चिरडलेलं आहे, पुन्हा एकदा क्रांतीची ज्योत पेटवावी लागेल आणि धगधगत्या रक्ताने या ठिकाणी मैदानात उतरणारे पैलवान तयार करावे लागतील, योद्धा तयार करावे लागतील, शस्त्रांमध्ये पारंगत अशा प्रकारचे वीर तयार करावे लागतील. आणि म्हणून या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा क्रांतिकारकांना, देशभक्तांना शस्त्राचं आणि लढाईचं प्रशिक्षण देणारी शाळा ही जर कोणी काढली असेल तर ती या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवेंनी काढली. आणि म्हणून त्यांना जे आद्य क्रांतिगुरू म्हटलं जातं याचं कारणच हे आहे की पहिल्यांदा त्यांच्या डोक्यामध्ये हा विषय आला की जर मी लढणारे तरुण तयार करणार नाही तर माझा देश कधी स्वतंत्र होऊ शकत नाही. आणि म्हणून या वस्तादानं, या गुरुनं अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम. बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.